दर्शन संपलाय. 20 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 षटकांची एक जागा लायन सिरपला या एक्स्ट्रा धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकते. 66 विकेट लॉस. खचाखच भरलेलं स्टेडियम फुल झालंय. जागा कुठल्याही प्रकारची मिळत नाही प्रेक्षकांना. एवढा यावेळी पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स. पुन्हा बाउन्सर गोलंदाजी करता येणार नाही. रावजी बुरबुरे, महादू लांगे सर, मधुकर जाधव सर, दीपक पाटील सर, प्रकाश भोये, महेंद्र करपडी गायकवाड सर, कृष्णा भोये सर, हरेश गावित सर, महेश सुप्रीमो या लोकप्रिय पावलेल्या टुर्नामेंटचे कॉमेंट्रेटर आदरणीय प्रमोदजी शेडगे सर यांना विनंती करतो. जो संघ अंतिम 4 मध्ये येईल, अंतिम सामन्यापर्यंत पोहोचेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. असा संघ कला 11 DNH 7व्या क्रमांकाचा मानकरी संघ. या संघाने रुपये 6,667 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. हे पारितोषिक सुरेश चिंतासाहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल. कला 11 या संघामध्ये विकी भोया सारखा एक मोठा फलंदाज होता. आहवा डांग गुजरात येथील टाकर्स खेळाडू लीलय हा जबरदस्त फलंदाजी करत होता, परंतु सायली वॉरियर्स संघ मजबूत या संघाने पराभव केला. 6व्या क्रमांकाचा मानकरी जो संघ अतिशय अप्रतिम क्रिकेट खेळत होता, परंतु सकाळच्या पहिल्याच सामन्यामध्ये या संघाचा सावरोली संघाने पराभव केला. असा वसईचा वेणापट्टी संघ. या संघाला 6,667 रुपयाचं पारितोषिक प्रदान केलं जाईल. जयश्रीताई केनी आणि पिंटीताई बोरसा या मान्यवरांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्रीताई केनी आणि पिंटीताई बोरसा. वेणापट्टी वसई मोठा संघ होता. सकाळच्या सत्रामध्ये भली मोठी धावसंख्या उभी केली सावरोली संघाने. अभिनंदन वेणापट्टी वसई संघाचं. आणि ज्या संघावर सर्व प्रेक्षकांच्या 5व्या क्रमांकाचा संघ, ज्या संघावर प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या, असा संघ गुजरात वलसाड सारण 11 संघ रुपये 6,667 हे पारितोषिक त्यांचे मित्र सागर धोडी क्रित 11 चे मला वाटतं सारण 11 वलसाड संघ गेलेला आहे. सागर धोडी यांनी स्वीकारायचं आहे हे पारितोषिक. सुमनताई राबड डहाणू तालुका महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा तथा माजी सभापती स्नेहलताताई सातवी या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. रुपये 6,666. सारण 11 वलसाड 5व्या क्रमांकाचा मान्यकरी अध्यक्ष विकासजी मोरे आणि आदरणीय आमदार सुनीलभाऊ भुसारा, सौजन्य प्रमोद सिंधा यांनी सुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे. प्रमोद सिंधा यांच्याकडनं सायकल पारितोषिक जात आहे. सलीम 88 धावांची खेळी आणि एकूणच स्पर्धा गाजवली. लेफ्ट हँड फलंदाज DNH दुहेरी सुरुवाताचा हा खेळाडू
यानंतर ज्या फलंदाजाने सेमीफायनलची मॅच गाजवली त्या फलंदाजाला वैयक्तिक पारितोषिक आलंय. विकास सर यांना मी विनंती करेन की ते पारितोषिक आपण घेऊन यायचंय. आणि सेमीफायनलची मॅच गाजवणारा प्रीत 11 संघाचा कर्णधार सागर दोडी लागोपाठ 3 षटकार आणि या 3 षटकारांना भरपूर पारितोषिक आलंय. ते पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. मी विनंती करतो आदरणीय सुनील भाऊ भुसारा यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. आदरणीय बेलकर सर यांना विनंती हे पारितोषिक द्यावं. 3 षटकार लगावले होते सागर दोडी यांनी. रुपये जवळजवळ 4000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते पारितोषिक सागर दोडी यांनी हॅट्रिक षटकार सेमीफायनलच्या मॅच मध्ये घेतले. यानंतर करण कदम यांनी तयार राहायचं. करण कदम उत्कृष्ट विकेट काढल्याबद्दल करण कदम यांना 500 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक रावजी मामा गुरुबरे त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक. यानंतर जयेश यांना 500 रुपयाचं पारितोषिक जातंय. जयेश प्रीत 11. विपुल राऊत यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. जयेश फायनल आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं. जयेश यांना 500 रुपयाचं पारितोषिक जातंय. यानंतर जॉन जनार्दन जॉन्टी यानंतर जागा मालक लक्ष्मण कुरकुटे यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांचा सन्मान करणं परिवर्तन ग्रुपचं आद्य कर्तव्य आहे. जागा मालक लक्ष्मण कुरकुटे मी आदरणीय सुनील भाऊ भुसारा साहेबांना विनंती करेन की लक्ष्मण कुरकुटे आहेत का? लक्ष्मण कुरकुटे जागा मालक यांचं गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. जागा मालक लक्ष्मण कुरकुटे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. धन्यवाद. यानंतर आपण तृतीय क्रमांकाकडे वळूया. सायली वॉरियर्सच्या संघाला फायनल मध्ये प्रेक्षकांना बघायला निश्चितच आवडलं असतं. 4 धावांनी निसटता पराभव झाला. संजू थोडासा उशिरा आला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय सायली वॉरियर्स डीएनएस सिल्वासाचा संघ. रुपये 25,555 व आकर्षक संदीप बुरबुरे स्मृती तसंच मुकेश माडा आणि संजू यांनी हे पारितोषिक स्वीकारावं. हे पारितोषिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारतीताई कांबडी, पंचायत समिती डहाणूच्या माजी सभापती स्नेहलताताई सातवी या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. पिंकीताई बोरसा आपणही यावं. संजू 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. मुकेश माडा एक बाजू लावून करत होता, आक्रमक फलंदाजी करत होता कॅप्टन मुकेश माडा, परंतु मुकेशचा विकेट गेल्यानंतर मात्र प्रेक्षकांची निराशा झाली आणि सायली वॉरियर्स संघ सेमीफायनलला पराभूत झाला. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी जोरात टाळ्या वाजवा. प्रेक्षकांनी अभिनंदन करायचं. सायली वॉरियर्सचा संघ नेहमीच परिवर्तनच्या टुर्नामेंटमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ, सुपर 8 4 मध्ये दाखल होणारा संघ. पीओपी गॅन फॉर सायली वॉरियर्स. जोरात टाळ्या वाजवा. अभिनंदन. यानंतर अंतिम 2 पारितोषिक वितरण करण्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करेन की खेळाडूंना आपल्या शुभ हस्ते मेडल प्रदान करायचे आहेत. तिकडनं आपण निघून जायचंय. खेळाडूंनी तिकडनं निघून जायचंय. डार्क संघ मोठा संघ सावरोलीचा अंतिम सामन्यामध्ये सलीमची विकेट बाद झाल्यानंतर थोडा बॅकफुटवर गेला. सावरोली वॉरियर्स तलासरी संघ कॅप्टन
गगन शिगडे निश्चितच त्यांच्या कामगिरीने खुश असतील. पहिली वॉरियर्सचं मेडल प्रदान करून या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे. पहिली वॉरियर्स कौरोली वॉरियर्स. यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ P11 डहाणू जय जॉन्टी आपला पूर्ण संघ घेऊन यायचा आहे. मेडल प्रदान करण्यात येतं. सरपंच मुनीर बालसी यांचा हा संघ, कुडण बोईसर येथील सरपंच मुनीर बालसी यांचा हा संघ मेडल प्रदान करण्यात येत आहे. रुपये 55,555 व स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक मी दावजी मामा भुरभुरे यांनाही विनंती करेन की आपण हे पारितोषिक देण्यासाठी जायचं आहे. रुपये 55,555 व स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक प्रदान केला जातोय. सन्माननीय बेलकर सर, दामजी मामा, आदरणीय सुनील भाऊ उतारा साहेब, विकासजी मोरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान केलं जात आहे. रुपये 55,555 व आकर्षक चषक. आता मात्र आपल्याला अंतिम पारितोषिकाकडे जायचंय. अंतिम महाविजेता संघ हे पारितोषिक परिवर्तनचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथदादा चौधरी, दावजी मामा भुरभुरे, विजयजी मोरे सर, सुनील भाऊ उसारा साहेब, विकासजी मोरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल. राजू पाटीलजी, विकासजी मोरे, विजयजी मोरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येते. रुपये 1,11,111 व सरपंच संदीप भुरभुरे स्मृती चषक. डीजे वाजवा. P11 डहाणू या संघाचं जोरदार अभिनंदन. 2 हात या संघासाठी अंतिम विजेता चषक उंचावला जातोय. स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक. रुपये 1,11,111 आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक. एकाच मिनिटात सर्वांचा आभार व्यक्त करावं. महासंग्राम आणि या महासंग्रामाचा आजचा अंतिम क्षण आणि या क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार झाला आहात. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांच्या खेळाडूंच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हे ग्राउंड ज्याने उपलब्ध करून देत ते जागा मालकांचेही मनापासून आभार. आणि या स्पर्धा अत्यंत यशस्वी करण्यासाठी ज्या